निवडणुका लढवाव्यात असा जनतेचा दबाव आहे, असं मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। हमको पूछा कि इंडिया आघाड़ी का अब वजूद क्या है। हमने कहा इंडिया आघाड़ी लोकसभा के लिए बनी थी, महाविकास आघाड़ी विधानसभा के लिए बनी थी। ये दोनों की कोई ज़रूरत लोकल बॉडी इलेक्शन में नहीं है। ये दोनों आघाड़ी, अब लोकल बॉडीज में लोकल इशू होते हैं, शहर के इशू होते हैं, बहुत स्थानिक मुद्दे होते हैं। मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि मनसे, खास करून माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे। या संदर्भात भविष्यात चर्चा होतील, वेळ आहे अजून, त्याच्यावर त्याचा फार चिंता करण्याचं कारण नाही। तर मवियाचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नाना पटोलेंनी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी राऊतांच्या भूमिकेवर काय म्हटलंय पाहूया। आज कसं त्याचं वक्तव्य करता येईल? कुठल्या जिल्ह्यामध्ये होऊ शकतं, कोणत्या जिल्ह्यात नाही होऊ शकतं? ठाकरेंकडून क्लिअर मेसेज पाहायला मिळतो। त्यांनी काय केलं त्यांच्या मेसेजवर मी काय प्रतिक्रिया द्यावी, पण प्रत्येक ठिकाणी निवडणुका ह्या प्रत्येक तालुक्यात वेगळ्या, प्रत्येक जिल्ह्यात या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन लढले जातील। त्यामुळे या सगळ्याची चर्चा आज मी करणं काही बरोबर नाही। तुम्ही सोबळाची तयारी करताय? सगळेच पक्ष सोबळाची तयारी करतात, त्याच्यामुळे तो विषय नाहीये। त्यावेळेस त्या तालुक्यात का होईल, त्या जिल्ह्यात का होईल, ते आज आपल्याला त्याचं वक्तव्य करता येत। मतमतांतर असू शकतात, काही विषयांवरती माझे त्यांचे मतभेद होतील, असतील, होते, पण जेव्हा दोन घरं एकत्र येत आहेत, दोन रस्त्यावर चालणारे दोन भाऊ एकत्र येत आहेत, माझे त्यांचे संबंध काही घरचे नाही आहेत, मी त्यांच्याकडे कधी पोहे खायला गेलेलो नाहीये, मी एवढा मोठा माणूसही नाही की त्यांच्याशी जाऊन राजकीय चर्चा करेन, पण जर दोघं भाऊ एकत्र असतील तर माझ्यासारख्या माणुसकी धर्म पाळणाऱ्या माणसाला नक्कीच, कुटुंब वत्सल माणसाला नक्कीच आनंद होईल। दरम्यान पटक